अजितदादांनी जसं बारामतीच्या विकासाचे शिल्पकार तसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बारामतीचं जर नाव कोणी लिहिलं असेल तर चंद्रकाका सराफ लिहिलं. कारण ह्याच्या वेळेस आपण विविध ठिकाणी जात असतो, लोक आवर्जून विचारतात चंद्रकाका सराफांचं सोनं ह्या विषयावर विषय येतो त्यावेळेस. म्हणजे इतिहासापासून म्हणजे मी कधी कधी आपले किशोर शेठ यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत असताना सांगतो की त्यांचे पूर्वज झाडाखाली बसून किंवा घोड्यावर बसून त्यांनी व्यवसाय केलेले आहे. ज्यावेळेस आपल्या या भीमगडीवर परकीयांनी अतिक्रमण केलं होतं त्यावेळेस त्यांच्या पूर्वजांनी जबाबदारी घेतली होती की तिकडं आम्ही फिरू अशी त्यामध्ये कथा आहे. आणि त्यानंतर त्यांचा हा प्रवास करत म्हणजे एकेकाळी दागिने दाखवायला राजाच्या घरी जायला जावं, राजा महाराजांना आम्ही अशा प्रकारचे दागिने तयार करतो. त्यानंतर झाडाखाली बसून ते दागिने पिकलेले आहेत. आणि आज 2026 मध्ये आज त्यांचा एवढा मोठा विस्तार झालेला आहे. या पाठीमागे जिद्द आहे, कष्ट आहे, मेहनत आहे, सर्वांच तीच ओळख आहे. अशाच प्रकारे आज तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं अर्थशास्त्र म्हणून किंवा एक अर्थतज्ञ म्हणून अवगत केलेलं आहे की सोनं खरेदी करण्यासाठी काय सध्याची परिस्थिती जी चाललेल्या युद्धाची या पार्श्वभूमीवर फार महत्वाच्या क्षणी तुम्ही हा कार्यक्रम घेतला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की लोकांना अवगत करणं आणि लोकांना इन्व्हेस्टमेंटकडे नेणं अशा परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेतला. अतिशय तुमचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण घेत जावे. अधिक मासामध्ये सुद्धा तुम्ही त्याचं महत्व सांगितलं. धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कार्यक्रम सांगितले ते अतिशय महत्वपूर्ण सांगितलं. याबद्दल चंद्रकाका सराफ यांचे सर्वांचे कौतुक, आभार, धन्यवाद, थँक्यू.